तर मंडळी बघू शकताय तयारी झाली पूर्ण फिरायला जायची. आमची गाडी खाली थांबली. गँग थांबली खाली. कुठं जायचंय? हराची कुठं जायची? काय ठरलंय? मूळ जिंजर आपण आहे जाऊन जावं लागतंय. अयो आपण निघालो आणि जायचं कुठं तेच नाही माहित. तिकडे आपल्या तिकडे जायचं हे बघा 2 वाजले. दादा आताची गाडी बिडी झाली आणि कुठं जायचंय बघते दादा. तर काही झाले पूर्ण ते साईड. आता कुठं जायचंय? आम्ही निघालोय रायगडला. मॅप टाकलाय आता. तामिनी घाट बंद आहे आणि आम्ही दुसऱ्या मार्गे चाललोय मुंबई. आणि गौरव दादाला कसं आहे चहाची गरज आहे सध्या. हा तेच ना लोणावळ्यात आलोय आम्ही टोल नाक्यावर. बघू शकता तुम्ही टोल नाक्यावर. त्या कार्डाला बॅलन्स आहे का? आहे ना? बिल्लू हमार जैसे उस्तरे की धार, जैसे साबुन की झाग, जैसे लोशन खुशबूदार, बिल्लू से बड़ा हो जाम नहीं रे सारी दुनिया. गुड मॉर्निंग गाइस. गुड मॉर्निंग. आलो गाइस आम्ही रायगडला. अयो झोपलेलो आणि आम्ही पोहोचलोय रायगडला. अजून गडावर नाही गेलो, अलीकडेच आहे तो. गाइस पाऊस आलाय गाइस. चला गाइस चला गाइस. मोहनी गाते मीठी लाडकी भोवरा होते. असा रोड एकदम ऐसा डायरेक्ट वाकडा उकडा रोड आहे. इधर से आना पड़ते है अंदर जाना पड़ता है. समझे क्या तुम? चिंब भिजलेले हे बघ हे काय घाल. हे स्वर्ग आहे स्वर्ग. काय हे दगड आहे हे स्वर्ग आहे. हे घरी बसून बघता येत नाही. त्याच्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात यावं लागतं. मित्रांसोबत फिरावं. दुसऱ्यांच्या सानिध्यात जाण्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात या. मंडळी पोहोचलोय आम्ही रायगडच्या पायथ्याशी. बघू शकता आम्ही गाडी इथे लावली आता आणि आता गड चढायचा आहे. तिथं तयारी चालू आहे. तिथनं आता आम्ही बॅक साईडने जाणार आहे कारण फ्रंट साईडने कसं व्ह्यू हे दिसत नाही पायऱ्यावरनं गेल्यावरती. तर इकडून बॅक साईडने कडक व्ह्यू आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकताय बॅक साईडचा रोड आहे ना. आणि आम्ही बॅक साईडने आलो नाणे दरवाजाने. धान्य बारीक करण्यासाठी हे असं राहायचं. बैलांनी वडलं जायचं. ते बघू शकता बघू शकता हा बुरून एवढा मोठा. हे चालू फक्त असा कचरा टाकत जाऊ नका. दुसऱ्या सोबत घेऊन जायचा ती बाटली. इथे येणार रिकामी नाहीये. कचरा टाकू नका. कचरा तुमच्या सोबत ठेवा. खाली जाऊन तुम्ही टाकू शकता. तिथं श्रीरामाचं बजरंगबलीचं मंदिर आहे. नाणे दरवाजा आहे हा रायगडचा. तर मंडळी वातावरण बघा तुम्ही बघू शकता. हे असं भारी वातावरण आहे रायगडावरती. आता वातावरण असं मस्त खूप भारी वाटते. रायगड बघायचे एक स्वप्न ते आज पूर्ण होते. तुम्ही बघू शकता हा रोड येतो बॅक साईडने इकडून फ्रंट साईडने. दोन्ही रोड येऊन इथं मिळतेच. पोहोचलोय बघा. हा एक दरवाजा आहे. पोहोचलोय तो त्यामुळे काही दिसत नाही खालचं. गौरव दादा कसं वाटतं? बघा तुम्ही हा दरवाजात एवढा मोठा आहे म्हणजे बघू शकताय केवढा दरवाजा. पोहोचलोय आम्ही. आम्हाला घाम आलाय. एवढं गार वातावरण आहे तरी पण पूर्ण वल्ल झालंय आम्हाला. निशाण आहे भगवान शान आहे रायगड. भूक लागली काही चलून त्याच्यामुळे आता आम्ही घेतो खायला. पावसाळ्यातला आमचा तिसरा स्पॉट. गड दुसरा आहे नाही लोहगड. लोहगड कधी गेला रे या पावसाळ्यात? मागच्या पावसाळ्यात तिकडेच गेलतो पण लोहगड नाही केला. आता हा रायगड लावाचा नंतर आणि खायला घेतलं. मंडळी थांबलेत. मंडळींसाठी खायला आणलंय. भूक लागली असेल दमला असेल तर. बघू शकता गाईवरती गडावरती
कशी आली असेल ढगांची धुक्यामुळे काही दिसत नाही. वरती आलोय हे बघा, हे जुन्या काळात पाडलेले अर्ध वरती सागवान होतं, जेवढं पडलं त्यांच्यानी तेवढंच पाडलं बाकीचं त्यांच्या हे जीवच अर्ध. नव्हता. हा चल ना एक वाडा बघून येऊ कसा आहे वाडा. अयो. हे बघा त्या टायमिंगचे प्लॅन कसं आहे. इथं एक बेडरूम, हा हॉल, हे किचन आणि हा मोठा हॉल. कसं आहे. आणि हे काय हॉल किचन बिचन काय नाही, बाजारपेठ आहे. अच्छा हमको सिखा रिया है. खूप मोठी बाजारपेठ आहे ही. मंडळी कसं आहे, रायगडला असं फिरावं लागतंय. आणि आमची गँग बघू शकताय तुम्ही, एक नंबर. महाराजांच्या समाधी कशी आता आलं का असं वातावरण आहे. खूप मोठं आहे हे. चहुबाजूने होती किल्ल्याला त्या तटबंदी, नव्हती मोगलांना आक्रमणाची संधी. किल्ल्याच्या गाईस तो बघू शकताय टकमकतो. हे बघा, स्वर्ग कशाला म्हणतात, हे रायगडावर आल्यावर कळतंय. तिकडे महाराजांची समाधी आणि तिकडे बघू शकतो टकमक तिकडे उभं आले त्यामुळे काय दिसत नाही. इकडं बाजारपेठ त्या साईडला आणि तिकडं महाराजांची मूर्ती त्या साईड गेल्यावरती. प्रवेशद्वार सदरेचं बघू शकताय तुम्ही. तिथनं आत गेलं का तुम्हाला ना डायरेक्ट आता खाली उतरल्या. आता पायथ्याशी भेटू. हा. आमचा विचार दाखवा पायथ्याशी भेटताना आणि पण तुम्ही ना रायगडचा प्लॅन करत असला पुणे जिल्ह्याकडून तर तर तामिनी सकाळी घाट सकाळी. बंद आहे. तामिनी घाटातनं तुम्हाला येऊ शकणार नाही. तुम्हाला लांबून लोणावळ्याकडून यावं लागेल. लोणावळ्याकडून येताना भोपोलीचा घाट आहे तो, त्याच्यात नाही या. आम्ही जरा चुकलो रोड, आम्ही पुढे हायवेला गेलो बोगद्यात, पण एकदम मुंबई हायवे आलो. मस्त आलो. पण थोडस 100 किलोमीटर वाढलंय त्याच्यामुळं एवढं लक्ष ठेवा, मॅप लावा, बरोबर या. आणि इथनं तुम्ही व्ह्यू बघू शकताय, खतरनाक रायगडचा व्ह्यू. दुर्गेश्वर रायगड. आणि आमचे दादा आमच्या सोबत आहेत, जयदीप आगरे दादा, महाराष्ट्र विजन मीडियाचे सर्व आणि आमची पूर्ण टीम आलेली आहे. तर महाराष्ट्र विजन मीडियाकडून तुम्हाला असं सांगतो की सर्वांनी पावसाळ्यात आपल्या मित्रांसोबत ट्रिप प्लॅन करा, फिरा. कारण की एकदा वय झालं का फिरायला परत जमणार नाही. गुडघे दुखत नंतर जाऊ. टकमक टोक बघू शकताय गाईस तुम्ही. टकमक टोक तो दिसतोय धुकाच्या पलीकडचा टकमक टोक. हा डोंगर तो टकमक टोकावरनं सगळं हवा पाणी हवा ड्रायव्हर पक्के ड्रायव्हर आहे. घाट बीट काही असो ड्रिफ्ट मारते घाटाचे. ड्रायव्हर भाऊ जीपी कंपनीचे सर्व अध्यक्ष महाराष्ट्र. तर मंडळी बघू शकताय स्वर्ग रायगडचा व्ह्यू कसा आहे. उगत